सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आज सबस्क्राइब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 2863 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3200 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 590 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 3000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3250 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3750 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे मंचर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 2235 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2650 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड-केडगाव। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 3082 क्विंटल। दौंड-केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 4456 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 550 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2700 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर-आळे-फाटा। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 5911 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3310 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर। या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 13765 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2500 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला। या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 399 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 2800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3100 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3400 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 8067 क्विंटल। पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3100 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 13850 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2700 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3250 रुपये प्रति क्विंटल। यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1558 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 750 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2675 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3100 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पिंपळगाव बसवंत। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 14400 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3222 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव-विंचूर। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 5600 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल।